विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अशोक गोळे सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट 8.3 सोडवून पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर पहा, पहिला क्वेश्चन आहे, मेजर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम आर 3x - 2 डिग्री अँड 50 - x डिग्री. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. म्हणजे एक पॅरलेलोग्राम आहे, त्याचे जे ऑपोजिट अँगल्स आहेत त्याच्या एकाचं माप आहे 3x - 2 आणि दुसऱ्याचं माप आहे 50 - x. आणि आपल्याला विचारले फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. त्याच्या ईच म्हणजे प्रत्येक कोणाचं माप आपल्याला शोधायचं. 4 अँगल असतात, त्या 4 अँगलचं मेजर आपल्याला शोधायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता ह्याला गणित सोडवायला लागूया आपण. तर आपल्याला जो क्वाड्रिलेटरल आहे त्याचं काही नाव वगैरे दिलं नाही, मग तो आपण क्वाड्रिलेटरल काय मानायचा आहे, पॅरलेलोग्राम ABCD. क्वेश्चन नंबर 1 आहे हा. मग या ठिकाणी म्हणूया लेट क्वाड्रिलेटरल ABCD बी गिवन पॅरलेलोग्राम. आपल्याला दिलेला पॅरलेलोग्राम आपण काय करूया, ABCD मानूया. ओके. तर आता त्यातले आपल्याला ऑपोजिट अँगल जे आहेत त्याचे एकाचं माप दिलंय 3x - 2 बरोबर, आणि त्याचा ऑपोजिट अँगल आहे त्याचं माप दिलंय आपल्याला 50 - x डिग्री. ओके. 3x - 2 डिग्री आणि 50 - x डिग्री ऑपोजिट आहेत. आणि आता तुम्ही जर प्रॉपर्टी शिकला असाल पॅरलेलोग्रामच्या तर एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला की पॅरलेलोग्रामचे जे ऑपोजिट अँगल्स असतात ते इक्वल असतात. मग या ठिकाणी म्हणूया आपण opposite angles of parallelogram are of equal length. ओके. आता ABCD मध्ये मेजर ऑफ अँगल A किती आहे 3x - 2 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल अँड म्हणूया इथं, अँड मेजर ऑफ अँगल C इज 50 - x डिग्री. ओके. आता हे दोन्ही सेम आहेत म्हणून काय होणार, मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल C. A चं किती आहे 3x - 2 इज इक्वल टू 50 - x. आता बघा 3x तसाच राहणार, हा x इकडं मायनस आहे, इकडे आल्यानंतर तो काय होणार आहे प्लस होणार आहे. 50 तसाच राहणार, हा 2 इकडं मायनस आहे, इक्वेशन मागच्या पलीकडे गेल्यानंतर त्याचं चिन्ह बदलणार आहे, मायनसचा होणार प्लस 2 होणार. 3x + 1x किती येणार 4x. 50 + 2 किती होणार 52. x इज इक्वल टू 52 तसाच राहणार, हा 4 इकडं मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यानंतर तो काय होणार डिवाइड होणार. बरोबर, 4 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. 52 ला 4 ने डिवाइड केल्यावर किती येतात 13 येतात, म्हणजेच x ची व्हॅल्यू किती आली 13. x इज इक्वल टू किती आलं 13 आलं. बरोबर. आता मेजर ऑफ अँगल C मध्ये ती व्हॅल्यू टाकूया आपण. बघा आता मेजर ऑफ अँगल C किती होता आपला 50 - x. बरोबर, 50 - x म्हणजेच आता 50 - x म्हणजे किती आहे 13 आहे, म्हणजेच किती येणार आहे 50 मधून 13 गेल्यानंतर किती येणार आहे 37 येणार. किती येणार आहे 37. मेजर ऑफ अँगल C किती आला 37. आणि आता जेवढा मेजर ऑफ अँगल C होता तेवढाच कोणता आहे मेजर ऑफ अँगल A. सो मेजर ऑफ अँगल A सुद्धा किती असणार आहे 37 असणार आहे, 37 डिग्री. आता आपल्याला 2 अँगलचं माप मिळालं, A, B, C आणि D चं माप आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर की नाही. आता A आणि C चं माप मिळालेलं आहे आपल्याला, B आणि D चं माप आपल्याला शोधायचं आहे. तर ते कसं शोधायचं बघा. आता बघा, सम ऑफ all angles of क्वाड्रिलेटरलच्या सगळ्या अँगलची मेजर किती असतं, सम किती असते, बेरीज किती असते, इज
360 degree. So measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C plus measure of angle D is equal to 360 degree. आता A आणि C चं माप आपल्याला माहिती आहे. A चं आहे 37, B चं आपल्याला माहित नाही, C चं सुद्धा आहे 37 प्लस मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू 360. बरोबर. तर आता बघा 37 आणि 37 यांची ऍडिशन केली तर किती येते? 74 येते. किती येते? 74 येते. प्लस आता काय उरलं? मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल D इज इक्वल टू 360. आता पुढे मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल D इथं तसंच राहणार. 360 हा 74 इकडे प्लस इकडे आल्यानंतर काय होणार? तो मायनस होणार. मग इथं आपण लिहिणार 360 मायनस 74. सबट्रॅक्शन करू यांचं. इथं 10 झाले. 10 मायनस 4 6. इथं उरला 5. 5 पेक्षा 7 मोठा आहे. इकडे झालं 15. इथं उरला 2. 15 मायनस 7 8. 2 तसाच. म्हणजे किती येणार? 286. किती आले? 286. मेजर ऑफ अँगल B प्लस मेजर ऑफ अँगल D. पण मित्रांनो एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, B आणि D हे कसले अँगल्स आहेत? बघा B आणि D कसे अँगल आहेत? ऑपोजिट अँगल्स आहेत. आणि पॅरलेलोग्रामचे जे ऑपोजिट अँगल्स असतात ते कसे असतात? इक्वल असतात. मग इथं म्हणूया आपण बट मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल D. काय? कारण देणार ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम. ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलेलोग्राम असं त्याचं कारण लिहिणार आपण. ओके. म्हणून काय होणार आता? मेजर ऑफ अँगल B प्लस D म्हणजेच काय आहे? मेजर ऑफ अँगल B सारखेच आहेत म्हणून 2 वेळा मेजर ऑफ अँगल B घेणार इज इक्वल टू 286. एक मेजर ऑफ अँगल B आणि एक मेजर ऑफ अँगल B काय होणार? 2 मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 286 मेजर ऑफ अँगल B. आता 2 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर काय होणार? डिवाइड होणार. 286 2 इकडे डिवाइड झाला. 286 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे? 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 3 जा 6. म्हणून मेजर ऑफ अँगल B किती येणार आहे? 143 डिग्री. आणि B एवढाच कोणता आहे? D आहे. आपण इथंच लिहिलंय B आणि D सेम आहेत, ऑपोजिट अँगल आहेत. म्हणून मेजर ऑफ अँगल D सुद्धा किती येणार आहे? 143 डिग्री. किती येणार आहे? 143 डिग्री. म्हणजेच B आणि D कसे आले? सारखे आले. ओके. B आणि D आले सारखे. म्हणून मेजर्स ऑफ angles of parallelogram are त्या पॅरलेलोग्रामच्या अँगलचे मेजर्स किती आले बघा? 37 डिग्री, 37 डिग्री, 143 डिग्री अँड 143 डिग्री. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन नंबर 1 सोडवायचा होता. ओके. व्यवस्थित वहीमध्ये सोडवा. थँक्यू. मित्रांनो आता पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. रेफरिंग द ऍडजसेंट फिगर ऑफ अ पॅरलेलोग्राम राईट द आन्सर्स ऑफ क्वेश्चन्स गिवन बिलो. हा पॅरलेलोग्राम दिलेला आहे आणि इथे आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत. तर हे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत. तर आपल्याला म्हटलंय इफ लेंथ WZ इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर देन लेंथ XY इज इक्वल टू हाऊ मच. तर हा पॅरलेलोग्राम आहे. ही WZ जी आहे तिची लेंथ आहे 4.5. तर आपल्याला XY या साइडची लेंथ विचारलेली आहे. तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की जे पॅरलेलोग्रामच्या ऑपोजिट साइड असतात ना त्यांची लेंथ सारखीच असते. त्यांची लेंथ सारखीच असते. म्हणजे WZ 4.5 सेंटीमीटर आहे तर XY सुद्धा किती असणार आहे? 4.5 सेंटीमीटर. पण हे वहीमध्ये सोडवायचं कसं बघा. बघा कसं सोडवायचं वहीमध्ये. क्वेश्चन नंबर 1 आहे बघा यातला.
क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर 1 आहे. लेंथ ऑफ WZ किती दिले आपल्याला 4.5 सेंटीमीटर. बरोबर. बघा WZ किती दिलेले आहे आपल्याला 4.5 सेंटीमीटर. बरोबर. इथं म्हणूया आपल्याला हे काय दिलेलं आहे गिवन दिलेलंच आहे आपल्याला म्हणून इथं म्हणूया गिवन. आता लेंथ ऑफ XY इज इक्वल टू लेंथ ऑफ WZ. XY आणि WZ यांची लेंथ सारखीच आहे का पॅरलेलोग्रामच्या त्या अपोजिट साइड आहेत. मग इथं आपण त्याचं कारण सुद्धा लिहायचं आहे. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. Opposite sides of parallelogram. So length of XY is equal to 4.5 सेंटीमीटर. XY ची लेंथ किती आली मग 4.5 सेंटीमीटर. ओके. तर क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर असं सोडवायचं आहे. आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया यातला. इफ length of YZ is equal to 8.2 centimeter, then what is the length of XW? तर YZ बघा इकडे त्याची लेंथ आहे 8.2 सेंटीमीटर. आपल्याला विचारली XW ची लेंथ. आता इथं सुद्धा बघा हे दोन्ही काय आहेत ऑपोजिट साइड आहेत आणि पॅरलेलोग्रामच्या ज्या ऑपोजिट साइड्स असतात त्या कशा असतात कॉन्ग्रुएंट असतात. काय असतात कॉन्ग्रुएंट असतात. मग या ठिकाणी आपण काय दिले आपल्याला YZ ची लेंथ दिलेली आहे. मग आपण इथे लिहूया लेंथ ऑफ YZ इज इक्वल टू 8.2 सेंटीमीटर. त्याचं गिवन म्हणजे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. कशाची शोधायची आपल्याला लेंथ XW ची शोधायची आहे. XW तिची ऑपोजिट साइड आहे. मग आपण इथे लिहूया लेंथ ऑफ XW इज इक्वल टू लेंथ ऑफ YZ. कारण काय लिहिणार अपोजिट साइड्स ऑफ इथे लिहू वाटल्यास पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड कशा असतात कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे सारख्याच लांबीच्या असतात. बरोबर. म्हणून XW ची लेंथ किती असणार आहे. सो लेंथ ऑफ XW इज इक्वल टू 8.2 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने हे दुसरा क्वेश्चन सोडवायचा. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 म्हणले लेंथ ऑफ OX इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. देन लेंथ ऑफ OZ. तर आता बघा OX किती दिलाय आपल्याला 2.5 सेंटीमीटर दिलेला आहे. बघा OX किती दिलाय 2.5 सेंटीमीटर. आपल्याला म्हणले OZ ची लेंथ किती. तर तुम्हाला मित्रांनो एक रूल माहिती पाहिजे. पॅरलेलोग्रामचे जे डायगोनल्स असतात ते काय करतात एकमेकांना बायसेक्ट करतात म्हणजे एकमेकांचे दोन भाग सारखे करतात. म्हणजे जेवढी OX असणार आहे तेवढेच काय असणार आहे OZ असणार आहे. ओके. मग आता आपण इथं कसं लिहूया लेंथ ऑफ OX आपल्याला दिलेली आहे 2.5 सेंटीमीटर. मग इथे लिहूया आपण लेंथ ऑफ OX इज इक्वल टू किती दिले 2.5 सेंटीमीटर. बरोबर. आता आपल्याला कशाची लेंथ लिहायची आहे बघा OZ ची लिहायची. OZ ची. मग OX जेवढी आहे तेवढीच OZ आहे म्हणून आपण लिहूया इथं लेंथ ऑफ OZ इज इक्वल टू लेंथ ऑफ OX. काय म्हणूया लेंथ ऑफ OX. आता याचं कारण काय लिहिणार आपण डायगोनल जे असतात कोणाचे पॅरलेलोग्रामचे ते एकमेकांना बायसेक्ट करतात. या ठिकाणी म्हणूया डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम बायसेक्ट्स ईच अदर. ओके. म्हणजेच लेंथ ऑफ OZ ची लेंथ किती असणार आहे 2.5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ OZ किती असणार आहे 2.5 सेंटीमीटर.
अशा पद्धतीने हा तिसरा क्वेश्चन सोडवायचा आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन नंबर 4 बघूया यातला. आता लेंथ ऑफ डब्ल्यू कुठे बघा इथे किती आहे 3.3 सेंटीमीटर. ओके, तर आपल्याला विचारले व्हॉट इज द लेंथ ऑफ डब्ल्यू इथपर्यंत अर्धा आहे. आपल्याला या पूर्णची काय करायची लेंथ काढायची आहे. तर किती असणार आहे डब्ल्यू ची जी लेंथ आहे त्याच्या दुप्पट WY ची लेंथ असणार आहे. कारण की डायगोनल्समुळे काय झालेले आहेत याचे 2 भाग झालेले आहेत. बरोबर की नाही? बरोबर, याचे 2 भाग झालेले आहेत. आता हे कसं लिहायचं बघा, कसं लिहायचं बघा. लेंथ ऑफ WO इज इक्वल टू 3.3 सेंटीमीटर गिवन, म्हणजे आपल्याला दिलेलंच आहे ते. बरोबर की नाही? आता ही जी WO ची लेंथ आहे, लेंथ ऑफ WO इज इक्वल टू बघा WO ची लेंथ कशाच्या अर्धे असणार आहे WY च्या अर्धे असणार आहे. कशाच्या अर्धे असणार आहे WY च्या अर्धे असणार आहे. मग या ठिकाणी आपण म्हणूया हाफ ऑफ इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ऑफ WY. कारण काय लिहिणार आपण डायगोनल्स ऑफ parallelogram diagonals of parallelogram bisects each other, म्हणजे निम्मे निम्मे करते है की नाही. आता WO ची लेंथ किती दिली आपल्याला 3.3 इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ WY. आता 3.3 तसंच राहणार. 2 इकडं काय आहे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार इज इक्वल टू लेंथ ऑफ WY. आता मल्टिप्लिकेशन 2 3 जा 6 2 3 जा 6 पॉईंट इथे येणार इज इक्वल टू लेंथ ऑफ WY. म्हणजेच WY ची लेंथ किती आली लेंथ ऑफ WY इज इक्वल टू 6.6 सेंटीमीटर. ओके, तर हे असं लिहायचं आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहूया यातला. मित्रांनो आता यातल्या क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिले बघा. इफ मेजर ऑफ अँगल WZY म्हणजे हा जो Z संपूर्ण अँगल आहे त्याचं माप आहे 120 अंश 120 डिग्री. तर आपल्याला WXY बघा इथं आहे WXY. बरोबर, WXY चा आपल्याला काय काढायचं आहे मेजर काढायचं आहे आणि XWZ म्हणजे XWZ याचं मेजर काढायचं आहे. बरोबर, तर आता हे कसं काढणार आपण बघा. कसं काढणार बघा. WZY म्हणजे हा जो Z आहे त्याचा ऑपोजिट अँगल कोणता आहे X, म्हणजेच WXY हा त्याचा काय आहे ऑपोजिट अँगल आहे. म्हणजे याचं आणि याचं माप कसं असणार आहे सारखंच असणार आहे. का? कारण की ते पॅरालेलोग्रामचे ऑपोजिट अँगल आहेत. म्हणून या ठिकाणी आपण म्हणूया मेजर ऑफ अँगल WZY इज इक्वल टू 120 डिग्री. आपल्याला दिलेला आहे म्हणून इथं लिहूया Q1. ओके, आता आपल्याला काय काढायचं WXY चं मेजर काढायचं म्हणून मेजर ऑफ अँगल WXY इज इक्वल टू कशाचे एवढं असणार आहे मेजर ऑफ अँगल WZY. त्याचं कारण काय लिहिणार आपण याचं कारण काय लिहिणार आपण काय लिहिणार याचं कारण बघा. WXY आणि WZY सारखेच आहेत. याचं कारण काय लिहिणार तर त्याचं कारण काय लिहिणार आपण ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरालेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. पॅरालेलोग्रामचे ऑपोजिट अँगल्स कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात. तर आता बघा सो मेजर ऑफ अँगल WXY इज इक्वल टू 120 डिग्री. WXY चं मेजर किती असणार आहे 120 डिग्री. ओके, आता कोणाचं माप शोधायचं आपल्याला XWZ याचं माप आपल्याला शोधायचं आहे. XWZ याचं माप काय करायचं आपल्याला शोधायचं आहे.
तर आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घ्या बघा, XW बघा किंवा WX आणि ZY, WX आणि ZY या लाईन काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. आणि आपण WZ ही जर ट्रान्सव्हर्सल मानली तर XWZ आणि WZY हे काय होतील मित्रांनो, इंटेरियर अँगल होतील. ओके, मग बघा आता या ठिकाणी लिहूया साइड WX पॅरलल साइड ZY, साइड WX पॅरलल साइड ZY अँड बघा आता ह्या जर दोन साइड पॅरलल असतील तर WZ ही काय होणार आहे, इथं ट्रान्सव्हर्सल होणार आहे. साइड WZ इज ट्रान्सव्हर्सल. आता आपण ट्रान्सव्हर्सलचे रूल शिकलेलो आहे बरोबर. तर आता या ठिकाणी आपण जर पाहिलं ही जर ट्रान्सव्हर्सल मानली तर XWZ आणि WZY हे काय होणार आहेत, इंटेरियर अँगल होणार आहेत. काय होणार आहेत, इंटेरियर अँगल होणार आहेत. म्हणून आपण या ठिकाणी म्हणूया मेजर ऑफ अँगल XWZ प्लस मेजर ऑफ अँगल WZY इज इक्वल टू 180 डिग्री. का या दोघांचं मेजर मिळून 180 डिग्री का असणार आहे, कारण की ते इंटेरियर अँगल्स आहेत. कसे अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत. आणि जे इंटेरियर अँगल्स असतात त्यांची बेरीज केली तर 180 डिग्री येते. आता XWZ आणि WZY यापैकी आपल्याला कोणाचं मेजर माहिती आहे, आपल्याला कोणाचं मेजर माहिती आहे, WZYचं मेजर आपल्याला माहिती आहे, दिलेलंच आहे आपल्याला. किती दिलंय, 120 डिग्री. मग इथं लिहूया मेजर ऑफ अँगल XWZ, WZYचं मेजर आहे 120 इज इक्वल टू 180. मेजर ऑफ अँगल XWZ तसंच राहील 180. हा 120 इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर तो मायनस होईल. मेजर ऑफ अँगल XWZ किती असणार आहे, 60 डिग्री असणार आहे. किती असणार आहे, 60 डिग्री असणार आहे. अशा पद्धतीने या पाचही जणांचं मेजर आपण शोधलेलं आहे. मग या क्वेश्चनमध्ये तुम्ही आन्सर लिहू शकताय. असे हे 5 क्वेश्चन सोडवायचे होते दुसऱ्यातले. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. तिसरा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. क्वेश्चन नंबर 3 बघा. कंस्ट्रक्ट अ पॅरलेलोग्राम ABCD सच दॅट BC इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. मेजर ऑफ अँगल ABC इज 40 डिग्री अँड लेंथ ऑफ AB इज 3 सेंटीमीटर. आपल्याला असा पॅरलेलोग्राम काढायचा आहे की त्याची जी साइड BC आहे ती 7 सेंटीमीटरची आहे. अँगल ABC जो आहे तो 40 डिग्रीचा दाखवायचा आहे आणि AB ही जी साइड आहे ती 3 सेंटीमीटरची आहे. तर मित्रांनो कोणतेही कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला काय करायचं असतं मित्रांनो, या ठिकाणी रफ फिगर काढायची असते. काय करायचे असते, पहिल्यांदा रफ फिगर काढायची असते. तर आता या ठिकाणी रफ फिगर बघा काढलेले आहे. हा पॅरलेलोग्राम ABCD हा क्वाड्रिलेटरल काढलेला आहे. BC 7 सेंटीमीटर आहे आणि अँगल ABC हा 40 डिग्रीचा आहे. आणि पॅरलेलोग्राम जो असतो त्याच्या ऑपोजिट साइड ज्या आहेत त्या मित्रांनो सेम लेंथ असते त्याची. म्हणजे BC जेवढी आहे तेवढीच AD असणार आहे, AB जेवढी आहे तेवढीच CD असणार आहे. तर अशा पद्धतीने हा पॅरलेलोग्रामची रफ फिगर काढलेली आहे. आता काय करूया, आपण आपली जी आन्सर फिगर आहे ती काढायला सुरुवात करूया. तर आता पहिल्यांदा BC काढूया 7 सेंटीमीटर लेंथ असलेली. तर या ठिकाणी 7 सेंटीमीटर लेंथ घेऊया. स्केलवर 0 पासून 7 पर्यंत घ्यायचं मित्रांनो. घेतलं, ही झाली 7 सेंटीमीटर. ओके, याला नाव काय द्यायचं आपण, BC हे आपण त्याला नाव दिलेलं आहे. आता काय करायचं आहे, अँगल B काढायचा आहे 40 डिग्रीचा. तर आता याला बरोबर जुळवून घेऊया आणि 40 डिग्रीचा अँगल B काढूया. इथं बघा 40 डिग्री. तर असा हा 40 डिग्रीचा अँगल B आपण काढलेला आहे. ओके, हा 40 डिग्रीचा अँगल B आहे
आता इथं पॉइंट असणार आहे ए, बी पासून याचं अंतर किती आहे 3 सेंटीमीटर. मग आपण काय करायचं, कंपासमध्ये 3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. 3 सेंटीमीटर अंतर घेतलं. या ठिकाणी 3 सेंटीमीटर अंतर घेतलं कंपासमध्ये आणि बी पासून काय केलं, इकडं ए पॉइंट काढण्यासाठी इकडं कंस केला. बरोबर, इथं पॉइंट असणार आहे आपला ए, हा पॉइंट असणार आहे. कोणता पॉइंट असणार आहे इथं, ए हा पॉइंट असणार आहे. आता मित्रांनो ए पासून डी पर्यंतचं अंतर किती आहे 7 सेंटीमीटर आहे. मग आपण काय करायचं, कंपासमध्ये 7 सेंटीमीटर अंतर घ्यायचं 0 पासून 7 पर्यंत. 0 पासून 7 पर्यंत घेतलं आणि ए पासून काय करायचं, इकडं कंस काढायचा. ए पासून इकडं काय करायचा, कंस काढायचा. काढला. आता इथं पॉइंट असणार आहे डी. मग सी आणि डी मधलं अंतर किती आहे 3 सेंटीमीटर आहे. किती आहे सी आणि डी मधलं अंतर 3 सेंटीमीटर आहे. मग काय करायचं, कंपासमध्ये 3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं. बघा 3 सेंटीमीटर. हा, आणि काय करायचं, इकडं एक सी पासून इकडे एक कंस करायचा. ओके, आणि इथं पॉइंट असणार आहे आपला डी. कोणता पॉइंट असणार आहे, डी हा पॉइंट असणार आहे. ओके, मग आपण काय करायचं, डी पासून इथं जोडायचं. डी पासून इथं जोडायचं आणि ए पासून डी ला सुद्धा जोडायचा. ए पासून डी ला सुद्धा जोडायचा. ओके, तर अशा पद्धतीने हा आपला ABCD हा क्वाड्रिलेटर आलेला आहे. हा आहे 40 डिग्रीचा. BC आहे 7 सेंटीमीटर आणि AB आहे 3 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हा क्वाड्रिलेटरल तुम्ही काढायचा आहे. ओके, तर आता आपण पाहूया पुढचा क्वेश्चन नंबर 4 पाहूया. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 4 पाहूया आपण. रेशिओ ऑफ कॉन्झिक्युटिव्ह अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल इज 1:2, 2:3, 3:4. फाइंड द मेजर ऑफ इट्स ईच अँगल. राईट विथ रिझन व्हॉट टाइप ऑफ अ क्वाड्रिलेटरल इट इज. आपल्याला काय केलेलं आहे, रेशिओ दिलेला आहे, अँगलच्या मापांचा रेशिओ दिलेला आहे आणि आपल्याला म्हटलेलं आहे प्रत्येक कोणाचं त्याच्या अँगलचं माप शोधा आणि तो कोणत्या प्रकारचा अँगल आहे, क्वाड्रिलेटरल आहे हे सांगा आणि त्याचं रिझन सुद्धा द्या, त्याचं कारण सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आता काय करायचं आहे, आपण पहिल्यांदा एक क्वाड्रिलेटरल काढून घेऊया, आहे की नाही. तर या ठिकाणी आपल्याला क्वाड्रिलेटरल आपण मानू ABCD हा क्वाड्रिलेटरल आपण मानलेला आहे. आपल्याला त्या ठिकाणी नाव दिलं नव्हतं पण आपण घेतलेलं आहे. मग या ठिकाणी म्हणूया लेट क्वाड्रिलेटरल ABCD बी गिवन क्वाड्रिलेटरल. आपल्याला हवा असलेला क्वाड्रिलेटरल आपण कोणता मानला, ABCD मांडलेला आहे. बरोबर, आणि त्याचा जो रेशिओ आहे कॉन्झिक्युटिव्ह अँगलचा, म्हणजे याचा सलग येणाऱ्या लगतच्या कोणांचा जो क्रमाने येणाऱ्या जो कोणांचा जो रेशिओ आहे तो किती आहे 1:2:3. मग आपण या ठिकाणी आपण म्हणूया द रेशिओ ऑफ इट्स consecutive angles is 1:2:3:4. बरोबर. मग आता आपल्याला त्याच्यावरून अँगलचं कोनाचं माप शोधावं लागणार आहे. मग आपण त्याची कॉमन मल्टिपल x मानायची आहे. लेट द कॉमन मल्टिपल BX. आता कॉमन मल्टिपल x मांडल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, चौकोनाचे जे चारही कोन असतात क्वाड्रिलेटरलचे त्यांची बेरीज किती असते 360 अंश असते, 360 डिग्री असते. मग या ठिकाणी आपण म्हणूया सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल
इज 360 डिग्री. मग आता एचा मेजर किती असणार आहे एक्स डिग्री. आता आपण म्हणूया मेजर ऑफ अँगल ए किती असणार आहे एक्स डिग्री. बरोबर. मेजर ऑफ अँगल बी 2x त्याचे आपण मल्टिपल एक्स मानले ना कॉमन मल्टिपल. म्हणजे बीचं मेजर किती असणार 2x. बरोबर. मेजर ऑफ अँगल सी किती असणार 3x आणि मेजर ऑफ अँगल डी किती असणार 4x. आता या सगळ्यांची बेरीज 360 डिग्री असणार आहे. म्हणजे x प्लस 2x प्लस 3x प्लस 4x इज इक्वल टू 360 डिग्री. आता बघा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे यांची बेरीज केल्यावर किती येणार 10x इज इक्वल टू 360. x तसाच राहणार 360 तसाच राहणार. 10 इकडं मल्टिप्लाय आहे, इकडं आल्यानंतर तो डिवाइड होणार. मग 0 ला 0 कट झाला. सो x इज इक्वल टू किती आला 36 आला. बरोबर. मग आता मेजर ऑफ अँगल ए किती मानलं होतं आपण x डिग्री. बरोबर. x म्हणजेच किती आलं 36 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी किती मानलं होतं आपण 2x म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय x किती आहे 36. 36 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर किती येणार 72 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी किती मानलं होतं आपण 3x म्हणजेच 3 मल्टिप्लाय बाय x म्हणजेच काय 36 किती येणार 108 डिग्री. मेजर ऑफ अँगल डी किती आहे 4x 4 मल्टिप्लाय बाय 36 किती येणार आहे 144 डिग्री. ओके. तर आता चारही कोनांची मापं आपल्याला मिळालेली आहेत. ओके. आता आपल्याला शोधायचंय तो कोणत्या टाईपचा क्वाड्रिलेटरल आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर आता बघा इथं बघा तुम्ही बी आणि सी कसे आहेत. बी आणि सी यांची बेरीज करूया आपण. कुणाची बेरीज करूया बी आणि सी. इंटेरियर अँगल आहेत ना हे. बी आणि सी काय आहेत इंटेरियर अँगल आहेत. बघा बी आणि सी यांची बेरीज करूया. मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी. बी आहे 72 डिग्री प्लस सी आहे 108 डिग्री इज इक्वल टू किती येणार आहे 180 डिग्री. बरोबर. मग बी आणि सीचा जर बेरीज 180 डिग्री येत असेल तर सीडी आणि ए बी ह्या काय आहेत पॅरलल लाईन्स आहेत. सीडी आणि ए बी किती काय आहेत पॅरलल लाईन्स आहेत. कारण की या दोघांची बेरीज काय येते 180 डिग्री येते. बरोबर. इंटेरियर अँगल जे असतात त्यांची बेरीज 180 डिग्री येत असते दोन पॅरलल लाईनच्या मध्ये. म्हणून हे काय आहेत ह्या पॅरलल लाईन्स आहेत. सो साइड सीडी पॅरलल साइड ए बी. साइड सीडी पॅरलल साइड ए बी असं आपण लिहिलेलं आहे. साइड सीडी पॅरलल साइड ए बी या दोघी पॅरलल आहेत. आता या दुसऱ्या ज्या आहेत आपल्याला दिलेल्या बीसी आणि एडी ह्या पॅरलल आहेत का हे चेक करायचे आपल्याला. हे आपल्याला चेक करायचे इथं. तर आता मग काय करावं लागणार आहे आपल्याला. हे कसं सी आणि डी यांची बेरीज 180 डिग्री आली तशी ए आणि बी यांची बेरीज 180 डिग्री येते का ते आपल्याला शोधायचं आहे. तर एचं माप किती आहे बघा. मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी. एचं माप आहे 36 बीचं माप आहे 72. या दोघांची ऍडिशन केली तर येते 108 डिग्री येते. 180 येत नाही. म्हणजेच बीसी आणि एडी या पॅरलल साइड नाहीत. बीसी आणि एडी या पॅरलल साइड नाहीत. त्या जर पॅरलल असत्या तर इंटेरियर अँगल जे आहेत त्यांची बेरीज 180 डिग्री आलेली असती पण इथं आलेली
नाही. सो आपण काय म्हणणार, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज नॉट इक्वल टू 180 डिग्री. सो साइड BC आणि साइड AD या पॅरलल नाहीत. इज नॉट पॅरलल टू साइड AD. म्हणजे बघा, दोन लाईनची एक जोडी पॅरलल आहे, एक जोडी पॅरलल नाही, म्हणून हा कोणत्या टाईपचा क्वाड्रिलेटरल आहे, हा ट्रॅपेझियम आहे. क्वाड्रिलेटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. कोणता आहे तो? ट्रॅपेझियम आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवायचं आहे. ओके, आता पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5 पाहूया. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 5 पहा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलेटरल BARC सच दॅट BA is equal to BC. Length of BA is equal to length of BC is 4.2 cm. म्हणजे BA आणि BC या इक्वल लेंथचे आहेत, त्याचे आहे 4.2 सेंटीमीटर. AC ची लेंथ आहे 6.0 म्हणजे 6 सेंटीमीटर. 6.0 म्हणजे 6 सेंटीमीटर. AR आणि CR यांची लेंथ सुद्धा सारखी आहे, ती आहे 5.6 सेंटीमीटर. तर क्वाड्रिलेटरल BARC आपण पहिल्यांदा रफ फिगर काढूया. रफ फिगर काढताना काय करायचं, अशी साइड खाली घ्यायची बेसला की त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजूच्या साइड आपल्याला दिलेल्या असाव्यात. दोन्ही बाजूच्या साइड आपल्याला काढता याव्यात, अशी साइड आपण खाली घ्यायची. म्हणून AR आपण खाली घेतलेली आहे. CR किंवा RC जी आहे ती 5.6 सेंटीमीटर आहे. AB जी आहे ती 4.2 सेंटीमीटर आहे. आणि AC हा डायगोनल आहे, तो आहे 6 सेंटीमीटरचा. तर रफ फिगर काढल्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपली आन्सर फिगर काढायला सुरुवात करायची आहे. तर पहिल्यांदा काय करायचा, आपला जो बेस आहे, बेस म्हणजे खालची बाजू आहे ती काढायची. AR काढायची. किती आहे? 5.6 सेंटीमीटर. 5.6 इथं बघा, 5.6 सेंटीमीटर आपण काढूया इथं AR. आता त्यानंतर A पासून वरती कोणती साइड आहे, इकडं B ही साइड आहे. कोणती आहे? B आहे, बरोबर. तर ही B सुद्धा काढू शकतोय आपण किंवा ही सुद्धा काढू शकतोय. RC काढूया आपण पहिल्यांदा. RC आणि AC एकाच वेळी काढता येईल म्हणजे आपल्याला. तर RC किती आहे? 5.6 सेंटीमीटर आहे. तर 5.6 सेंटीमीटर बघा कुठं घ्यायचं आपण, स्केल मध्ये घ्यायचं 5.6. ओके, 5.6 सेंटीमीटर अंतर आपण घेतलेलं आहे. पुन्हा एकदा चेक करा, 0 पासून 5.6 पर्यंत आहे का? आहे का? आता काय करायचंय, RC काढूया आपण. RC इकडे एक कंस करायचा आहे. आता काय काढायचंय आपल्याला, AC काढूया 6 सेंटीमीटर. मग इथं काय करायचं, स्केल मध्ये पट्टीमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊया. लोखंडी टोक 0 वर ठेवायचं. इकडे 6 पर्यंत आलं. आणि काय करायचं, A पासून इकडं काय करायचं, एक कंस करायचा आहे, बरोबर. आणि इथं कोणता पॉइंट असणार आहे आपला, C हा पॉइंट असणार आहे. कोणता असणार आहे? C हा पॉइंट असणार आहे. बघा, RC आणि AC. तर बघा या ठिकाणी हे जोडून घेऊया आपण. RC आणि AC आपण जोडलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, CB किंवा BC 4.2 सेंटीमीटर काढायचे आहे. तर आपण काय करायचं, इथून इकडं 4.2 सेंटीमीटरने कंस करायचा आहे. तर बघा आता 4.2 सेंटीमीटर, 0 पासून 4.2 बघा इथे 4.2. मग इथं काय करायचंय, इकडून इकडं एक कंस करायचा आहे. इथं नीट ठेवायचं आणि इकडे काय करायचं, एक कंस करायचा आहे. इथं B पॉइंट असणार आहे 4.2 आणि A पासूनचं B पर्यंतचं अंतर सुद्धा असणार आहे 4.2. मग अंतर बदलायचं नाही, 4.2चं अंतर घेतलेलं आहे मी आणि इकडे एक कंस करायचा. जिथं भेटलेत तिथं कोणता पॉइंट आहे आपला,
बी हा पॉइंट आहे. कोणता आहे? बी हा पॉइंट आहे. मग हे दोन्ही जोडायचे बघा. हा इथं जोडला आणि हा इथं जोडला. तर अशा पद्धतीने हा आपला BARC हा आपला क्वाड्रिलेटरल झालेला आहे. 5.6 सेंटीमीटर, ही आहे 6 सेंटीमीटर, ही आहे 4.2 सेंटीमीटर, ही आहे 5.6 सेंटीमीटर आणि ही आहे 4.2 सेंटीमीटर. अशा पद्धतीने हा क्वाड्रिलेटरल काढायचा आहे. आता मित्रांनो यातला शेवटचा प्रश्न राहिलाय तो सुद्धा आपण पाहूया. मित्रांनो आता क्वेश्चन नंबर 6 पहा. या ठिकाणी म्हटले कंस्ट्रक्ट क्वाड्रिलेटरल PQRS such that length PQ is 3.5 centimeter, length QR 5.6 centimeter, length of RS is 3.5 centimeter, measure of angle Q is 110 degree and measure of angle R is 70 degree. आणि पुढे बघा काय म्हटलंय, इफ इट इज गिवन दॅट क्वाड्रिलेटरल PQRS इज पॅरालेलोग्राम. जर हा पॅरालेलोग्राम असेल, आपण आकृती काढल्यानंतर कळेल की तो पॅरालेलोग्राम आहे की नाही. ओके, जर हा पॅरालेलोग्राम असेल तर विच ऑफ द गिवन इन्फॉर्मेशन इज अननेसेसरी. तर खाली वरती दिलेली जी कोणती इन्फॉर्मेशन आहे ती गरजेची नव्हती, कारण की पॅरालेलोग्राम काढण्यासाठी एक अँगल आणि एक साइड दिली तरी बास असतं. आपल्याला इथं 3 साइड दिलेत, 2 अँगलचं मेजर दिलंय, है की नाही. पॅरालेलोग्राम काढण्यासाठी एक अँगल आणि एक साइड असले तरी बास होतं, पण इथं आपल्याला 3 साइड आणि 2 अँगल दिलेले आहेत. मग हा जर पॅरालेलोग्राम असेल तर कोणती इन्फॉर्मेशन द्यायला नको होती ते आपण लिहायचं आहे. तर आता बघा या ठिकाणी रफ फिगर काढूया. पहिल्यांदा हा पॅरालेलोग्राम आहे PQRS. बघा PQRS आहे, त्याची PQRS असा काढलेला आहे मी उलटा. PQ आहे 3.5 सेंटीमीटर, RQ आहे किंवा QR आहे 5.6 सेंटीमीटर आणि RS आहे 3.5 सेंटीमीटर, R आहे 70 डिग्रीचा आणि Q आहे 110 डिग्रीचा. तर आता आपण काय करूया, हा कन्स्ट्रक्शन काढायला सुरुवात करूया. तर आता बघा पहिल्यांदा आपण बेस काढायचा RQ किंवा QR म्हणा. बघा या ठिकाणी किती आहे 5.6 सेंटीमीटर, 5.6 सेंटीमीटर. RQ 5.6 सेंटीमीटर, बरोबर. आता R हा अँगल आहे 70 डिग्रीचा. मग आपण काढूया R 70 डिग्रीचा काढूया. इथं 70 आहे बघा, 70 डिग्रीचा हा काढूया R. हे जोडून घेऊया. R काढूया 70 डिग्रीचा अँगल R. आपण काढला 70 डिग्रीचा. अँगल Q आहे 110 डिग्रीचा, 110 डिग्री अँगल Q. R आहे 70 डिग्री आणि Q आहे 110 डिग्री. आकृती दिल्याप्रमाणे आपण काढलेला आहे. आता RS बघा S इकडे आहे आणि QP 3.5 काढायचे आहे. मग आपण 3.5 सेंटीमीटर आपल्या स्केलमध्ये अंतर घ्यायचं आहे. कंपासमध्ये 3.5 घ्यायचे आपल्याला. ओके, तर 3.5 ला इथं ऍडजस्ट करूया आपण. बघा आहे 3.5. ओके, बघा इथं 3.5. मग 3.5 ने काय करायचं, इथं R वरून S साठी एक इथं कंस करायचा आहे आणि Q वरून P साठी एक कंस करायचा आहे. ओके, दोन्हीकडे कंस केले तर हे आपण काय करायचं, जोडायचं. आता जोडलं आणि नावं द्यायची आहे तिथं S आणि इथं P. तर मित्रांनो हा पॅरालेलोग्रामच आहे, बरोबर. मग कोणती इन्फॉर्मेशन द्यायला नको होती त्यांनी, बघा 3.5. कोणती इन्फॉर्मेशन द्यायला नको होती त्यांनी, हा ही 110 डिग्रीचा आहे, हे एक इन्फॉर्मेशन द्यायला नको होती. आणि ही साइड 3.5 सेंटीमीटरची आहे, ही एक इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला द्यायला
नको होती. ओके, मग इथं आपण लिहूया त्याचा आन्सर. इफ क्वाड्रिलेटरल PQRS is a parallelogram, then the information angle SRQ is equal to 70 डिग्री. ही इन्फॉर्मेशन दिली नसती तरी चाललं असतं, किंवा 110 डिग्री ही इन्फॉर्मेशन दिली नसती तरी चाललं असतं. अँड SR इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर इज अननेसेसरी. म्हणजे ही इन्फॉर्मेशन काय द्यायची गरज, अननेसेसरी, गरज नव्हती. तर हे असा हा आपला प्रॅक्टिस सेट होता, तो या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो. थँक्यू.